हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पॉवर सिस्टम जनरेशनचा हा आपला सेकंड सेशन आहे. या सेशनमध्ये आपण पॉवर सिस्टम जनरेशन बद्दल अगेन इम्पॉर्टंट एमसीक्यूचं डिस्कशन करणार आहोत. फर्स्ट एमसीक्यू आपल्या स्क्रीन समोर आहे. लिग्नाइट, बिट्युमिनस अँड अँथ्रासाइट आर डिफरंट रँक्स ऑफ. आता लिग्नाइट, बिट्युमिनस, अँथ्रासाइट हे जे काय आहे तर ते टाइप्स ऑफ कोल आहेत. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती येतं. म्हणजे जे काही याचं करेक्ट आन्सर असेल ते करेक्ट आन्सर काय असेल बघा, कोल हे असेल. बरोबर. हे जे काही डिफरंट टाइप्स आहेत, डिफरंट रँक्स आहेत, कोणाच्या आहेत, कोलच्या आहेत. आता कोलचे जर आपण क्लासिफिकेशनचा विचार केला तर जनरली कोलचं क्लासिफिकेशन केलं असतं बघा. अँथ्रासाइट असेल, बिट्युमिनस असेल, सब बिट्युमिनस असेल, लिग्नाइट असेल आणि अगेन पीट हा एक कोलचा टाइप असेल. पण हा जो काही पीट आहे तो पीट हा फर्स्ट फॉर्म ऑफ कोल असतो, जो की इमिजिएटली आफ्टर द बर्निंग ऑफ वूड असतो. ही गोष्ट आपल्याकडे माहिती पाहिजे. आता यापैकी जो काही महत्वाचा कोल असतो तो अँथ्रासाइट असेल, त्यानंतर बिट्युमिनस असेल. आता अँथ्रासाइट जे काही कार्बनचं कंटेंट आहे, जे काही कार्बनचं प्रमाण आहे ते बघा 87 पासून 96% पर्यंत आहे. म्हणजे सगळ्यात जास्त कार्बन कंटेंट कोणामध्ये असेल तर अँथ्रासाइट मध्ये असेल. त्यानंतर सेकंड नंबरला कार्बनचं कंटेंट, कार्बनचं प्रमाण कशामध्ये बघा, बिट्युमिनस मध्ये आहे. थर्ड नंबरला कोणामध्ये असेल, लिग्नाइटला मध्ये असेल. आणि त्यानंतर आपल्याकडे काय येईल बघा, पीट येईल. अँथ्रासाइट इज ऑल्सो कॉल्ड एज हार्ड कोल अँड इट इज हायली मेटाफोर्स्ड form of the coal. The calorific value of the substance is defined as the amount of heat released by unit weight of substance during a complete combustion. जे काही कॅलोरिफिक व्हॅल्यू असते ती कॅलोरिफिक व्हॅल्यू डिफाईन करण्यासाठी एक पद्धत असते, त्याला आपण डिफाईन करतो की जे काही कोलला बर्न केल्यानंतर 1 किलोच्या कोलला बर्न केल्यानंतर जेवढी काही हीट तो कोल रिलीज करेल त्याला त्याची आपण कॅलोरिफिक व्हॅल्यू असं म्हणतो. मग ती कॅलोरिफिक व्हॅल्यू मे बी किलो कॅलरी पर केजी असते किंवा किलो जूल पर केजी असते. म्हणजे एका केजीला किती या ठिकाणी एनर्जी रिलीज होईल, किती हीट या ठिकाणी रिलीज होईल, त्याला आपण त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू असं म्हणतो. अँथ्रासाइट कोल जो आहे त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू काय बघा, सगळ्यात जास्त आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बिट्युमिनस कोल कंटेन्स 45 to 86% ऑफ कार्बन. It is used to generate the electricity and an important fuel and raw material for making cooking coal or use in the iron and steel industry. जो काही बिट्युमिनस आहे त्या बिट्युमिनस मध्ये जे काही कार्बनचं कंटेंट आहे ते कार्बनचं कंटेंट एवढं आहे. अगेन याचा उपयोग कुठं करतो आपण तर जनरली इलेक्ट्रिसिटीसाठी जनरेट करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो, जे की थर्मल पॉवर प्लांटच्या केसमध्ये याचा उपयोग आपल्याला करताना दिसतो. सब बिट्युमिनस कोल असतील, अगेन याच्यामध्ये जे काही कार्बन कंटेंट आहे ते 35 to 45% आहे अँड इट हॅज लोअर हिटिंग व्हॅल्यू दॅन द बिट्युमिनस कोल. म्हणजे या कोलपेक्षा याची जी काही हिटिंग व्हॅल्यू आहे ती हिटिंग व्हॅल्यू कशी आहे बघा, कमी आहे. आणि ऍट लास्ट लिग्नाइट आहे, जो की या ठिकाणी 25% पासून 35% पर्यंत कार्बनचं कंटेंट आहे अँड लोवेस्ट एनर्जी कंटेंट ऑफ ऑल कोल रँक्स. Lignite coal deposit tends to relatively young and were not subjected to extreme heat or pressure. Lignite is crumbly and has high moisture content which contributes to its low heating value. जे काही मॉइश्चर कंटेंट आहे ते मॉइश्चर कंटेंट बघा लिग्नाइट मध्ये जास्त आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जे काही कोल आहेत या कोलचा मॉइश्चर कंटेंटच्या फॉर्म मधून जर आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये रँक लावायची असेल तर मॉइश्चर कंटेंटच्या जर आपण इन्क्रीजिंग ऑर्डरनं रँक या ठिकाणी लावायला गेलो म्हणजे मॉइश्चर कंटेंट सगळ्यात जास्त कोणामध्ये असेल, मॉइश्चर कंटेंट सगळ्यात जास्त कोणामध्ये असेल तर बेसिकली पीट मध्ये असेल सगळ्यात जास्त. त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी कोणामध्ये असेल, लिग्नाइट मध्ये असेल. त्यानंतर बिट्युमिनस असेल आणि त्यानंतर लास्टला काय येईल बघा, अँथ्रासाइट येईल. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात जास्त याच्यामध्ये हायएस्ट मॉइश्चर लेवल आणि याच्यामध्ये लोवेस्ट मॉइश्चर कंटेंट असेल. म्हणजे ही काय झाली बघा, या ठिकाणी यांची डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ मॉइश्चर कंटेंट सगळ्यात जास्त याच्यामध्ये असेल. त्यानंतर लिग्नाइट, त्यानंतर बिट्युमिनस आणि त्यानंतर अँथ्रासाइट अशा पद्धतीचं मॉइश्चर कंटेंट असेल. जर आपण कार्बन कंटेंट नुसार यांची जर आपण डिक्रीजिंग ऑर्डर लावायला गेलो तर सगळ्यात जास्त कार्बन कंटेंट कोणामध्ये असेल बघा, अँथ्रासाइट मध्ये असेल. त्यानंतर बिट्युमिनस असेल, त्यानंतर लिग्नाइट असेल आणि ऍट लास्टला काय असेल बघा, पीट असेल. सगळ्यात जास्त कोणामध्ये हायएस्ट कार्बन कंटेंट याच्यामध्ये आहे, लोवेस्ट कार्बन कंटेंट याच्यामध्ये आहे. लोवेस्ट कार्बन कंटेंट याच्यामध्ये असल्यामुळे जनरली पीटला आपण काय करत नाहीये ऍज अ
फ्युएल म्हणून यूज करत नाहीये थर्मल पॉवर प्लांटच्या केसमध्ये. मग जनरली आपण कोणतं मटेरियल यूज करतो, तर बिटुमिनस हे मटेरियल आपण जनरली थर्मल पॉवर प्लांटच्या केसमध्ये यूज करतो. अँथ्रासाइट हे सगळ्यात जास्त हायेस्ट कॅलोरिफिक व्हॅल्यू असलेलं मटेरियल आहे अमंग द कोल, बट याची जी काही अवेलेबिलिटी आहे ती अवेलेबिलिटी याची कशी आहे बघा कमी आहे. जनरली हे जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडतात आणि याचे जे काही स्टॉक आहे ते स्टॉक कसे आहेत बघा लिमिटेड स्टॉक आहेत. लिमिटेड स्टॉक असल्या कारणाने याचा आपण उपयोग करत नाहीये ॲज अ फ्युएल म्हणून. आता या ठिकाणी लिग्नाइटची कॅलोरिफिक व्हॅल्यू दिलेली आहे बघा 5000 किलो कॅलरी पर केजी. त्यानंतर बिटुमिनसची बघा 7600 आणि अँथ्रासाइटची बघा 8500 किलो कॅलरी पर केजी दिलेले आहे. त्यानंतर हेवी ऑइल दिलेलं आहे, डिझेलचे बघा 11000 दिलेले आहे, पेट्रोलची 11110, नॅचरल गॅसची या ठिकाणी 560 किलो कॅलरी पर क्युबिक मीटर दिलेले आहे आणि कोल गॅस हॅज कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ 7600 किलो कॅलरी पर क्युबिक मीटर दिलेलं आहे. आपल्याला याच्या लक्षात ठेवायचं तर त्यातून पण याच्यात हायेस्ट कोणाची असेल, हायेस्ट ही असेल अँथ्रासाइटची, ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात. त्यानंतर यांची जी काही रँकिंग आहे या ठिकाणी ही रँकिंग कशी आहे अगेन डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये यांची रँकिंग आहे कार्बन कंटेंट नुसार. जर इन्क्रीजिंग ऑर्डरनं लावायचे असेल तर पीट, लिग्नाइट, बीट, अँथ्रासाइट. याचबरोबर याची जर इन्क्रीजिंग ऑर्डर लावायची असेल कशाची तर मॉइश्चर कंटेंटची, तर सगळ्यात जास्त मॉइश्चर कंटेंट लोवेस्ट कोणामध्ये असेल अँथ्रासाइड मध्ये असेल, सगळ्यात जास्त कोणामध्ये असेल हायेस्ट म्हणजे अँथ्रासाइड, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. अशा पद्धतीने आपण यांचे कार्बन कंटेंट नुसार सुद्धा या ठिकाणी इन्क्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर लावू शकतो. सेकंड क्वेश्चन आपल्या स्क्रीन समोर आहे. द पॉवर एक्स्ट्रॅक्टेड बाय द विंड ब्लेड्स ड्युरिंग द अपस्ट्रीम इज. आता हा क्वेश्चन आहे, हा विंड टर्बाइन पॉवर प्लांट वरती आहे. पॉवर एक्स्ट्रॅक्टेड बाय द विंड ब्लेड्स ड्युरिंग द अपस्ट्रीम इज, याचा करेक्ट आन्सर काय बघा, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. कारण आपल्याला माहिती आहे जी काही पॉवर आहे ती पॉवर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्ही क्यूब, वेअर व्ही इज नथिंग बट द स्पीड ऑफ द टर्बाइन आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. काय आहे तर एरिया आहे, त्यानंतर हे जे काय सीपी आहे ते सीपी रिप्रेझेंट काय करत आहे तर डेन्सिटी ऑफ द एअर आहे, त्यालाच आपण एअर डेन्सिटी असं म्हणतोय. हे झालं जनरल वॉटर पॉवर इक्वेशन झालं. त्यानंतर याच्यामधून सेकंड क्वेश्चन आपण पाहूया. द अमाउंट ऑफ एनर्जी अवेलेबल इन द विंड ॲट एनी इन्स्टंट इज प्रपोर्शनल टू द डॅश डॅश ऑफ द विंड स्पीड. जी काही एनर्जी या ठिकाणी अवेलेबल असेल ती एनर्जी सुद्धा या ठिकाणी काय असेल बघा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ विंड स्पीड असेल. या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा ऑप्शन नंबर डी हे याचं काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन आपण जे काही पॉवर आहे ती पॉवरला आपण या ठिकाणी जर डिफाईन करायचं म्हणलो थिअरॉटिकली तर ते पॉवरचं इक्वेशन या ठिकाणी दिलेलं बघा P इज इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ रो ए व्ही क्यूब. हे जनरली आपल्याकडे काय असतं बघा पॉवरचं इक्वेशन असतं विंड पॉवरचं. यालाच आपण जो काही एरिया आहे त्या एरियालाच आपण जर लिहिलं πd²/4 या फॉर्म मध्ये जर रिप्लेस केलं तर काय होईल बघा 1/8 रो πd² व्ही क्यूब. हे आपल्याकडे काय बघा इक्वेशन येईल. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन दोन्ही काय तर सेम आहेत, फक्त एरियाला काय केलेलं आहे या ठिकाणी रिप्लेस केलेलं आहे. ओके, मग याच्यामध्ये टर्मिनॉलॉजी काय काय आहेत बघा. जी काही पी आहे ती पी रिप्रेझेंट काय करते पॉवर. जो रो आहे तो रो रिप्रेझेंट काय करतोय डेन्सिटी ऑफ एअर. जी काही रो आहे ते रिप्रेझेंट काय करतोय डेन्सिटी ऑफ एअर. मग डेन्सिटी जी काय असते ती डेन्सिटी इज इक्वल टू ऑलवेज मास अपॉन व्हॉल्यूम असते. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मास कशामध्ये असतं केजी मध्ये, व्हॉल्यूम कशामध्ये असतं मीटर क्यूब मध्ये असते. मग डेन्सिटीचं युनिट काय असतं बघा ऑलवेज केजी पर मीटर क्यूब असतंय. एरिया ए इज इक्वल टू काय बघा विंड मिल एरिया परपेंडिक्युलर टू द विंड आहे. एरिया कशामध्ये असतो मीटर स्क्वेअर मध्ये असते. व्ही जो काही या ठिकाणचा आहे तो व्ही काय बघा विंडचा स्पीड आहे, कशामध्ये मीटर पर सेकंड मध्ये आहे. अगेन या ठिकाणचा पाय हा काय बघा कॉन्स्टंट आहे आणि डी काय बघा विंड मिलचा डायमीटर आहे. एवढ्या गोष्टी याच्यातून आपल्याला लक्षात ठेवायच्या येतात. म्हणजे जी काही पॉवर असेल जी काही एनर्जी असेल ती काय बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ विंड स्पीड आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरती आहे द एनर्जी इन विंड इज प्रपोर्शनल टू द डॅश डॅश ऑफ इट्स व्हेलॉसिटी. आता प्रिव्हियस क्वेश्चन आणि हा क्वेश्चन आपल्याला थोडासा या ठिकाणी सेमच वाटेल, पण हे दोन्ही क्वेश्चन काय आहेत बघा थोडेसे डिफरंट आहेत. या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे द एनर्जी इन अ विंड इज प्रपोर्शनल टू डॅश डॅश ऑफ इट्स व्हेलॉसिटी. या ठिकाणी व्हेलॉसिटी हा वर्ड आहे आणि प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेला होता विंडचा स्पीड
हा आपल्याला या ठिकाणी प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये विचारला होता. यामध्ये व्हेलॉसिटी बद्दल या ठिकाणी बोलत आहे. जर तो व्हेलॉसिटी बद्दल बोलत असेल तर आपल्याला आपण फॉर्म्युल्यामध्ये पाहिलं P इज इक्वल टू 1/2 रो ए v to the power 3 where v is nothing but the v is nothing but the विंड स्पीड इन दिस केस. मग या ठिकाणी आपल्याला व्हेलॉसिटी बद्दल हे विचारत आहे. जर व्हेलॉसिटी बद्दल विचारत असेल तर जनरली जे काही विंड एनर्जी आहे, विंड एनर्जी जनरेट होते कशामुळे होते हो, जे काही विंड आहे त्या विंडच्या मुवमेंटमुळे विंड एनर्जी जनरेट होत असते. जर विंड मुवमेंट केलेत असेल तर ही मुवमेंट आपण काय करतो ऍज अ कायनेटिक एनर्जी याला कन्सिडर करू शकतो. मग आपल्याकडे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 टाइम्स ऑफ mv². मग या ठिकाणी जो काही v आहे तो v रिप्रेझेंट काय करतोय, तर v रिप्रेझेंट द व्हेलॉसिटी ऑफ द विंड. हे कोणामधून आली, तर या कायनेटिक एनर्जी मधून आली. यम रिप्रेझेंट काय करतो, तर या ठिकाणचा यम असेल मास असेल. ओके, म्हणजे कायनेटिक एनर्जी मधील जे काही v आहे ती v या ठिकाणची व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करते. जे काही एनर्जी संबंधी रिलेशन असेल ते काय असेल बघा, एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स व्हेलॉसिटी. या केस मध्ये करेक्ट आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर इन दिस केस. तेच या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. एअरचं मास इन केजी, एम म्हणजे काय आहे तर एअरचं मास इन केजी. मग त्या मासलाच आपण लिहू शकतो व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, कारण डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग या मासलाच आपण लिहू शकतो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. त्यालाच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने रिप्लेस करताना दिसत आहे. क्यू म्हणजे काय बघा, डिस्चार्ज आहे. क्यू म्हणजे काय या ठिकाणचा डिस्चार्ज. मग डिस्चार्ज हा कशामध्ये असतो तर मीटर क्यूब मध्ये असतो, म्हणजेच ते काय एक प्रकारचं व्हॅल्यूम आहे. व्ही काय बघा, व्हेलॉसिटी ऑफ द एअर इन मीटर पर सेकंद. कायनेटिक एनर्जी दिलेला आहे 1/2 mv². मग या ठिकाणी जे काही व्हेलॉसिटी आहे त्या व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. कोण प्रोपोर्शनल आहे, तर जे काही विंड एनर्जी आहे ती विंड एनर्जी. ओके, या गोष्टी आपल्याला या ठिकाणाहून लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, या दोन क्वेश्चन मध्ये आपल्याला कन्फ्युजन होता कामा नये. या ठिकाणी व्हेलॉसिटी दिलेला आहे म्हणून एनर्जी कशाला प्रोपोर्शनल आहे, तर व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरला. प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये विंड स्पीड दिलेलं होतं म्हणून या ठिकाणी जे काही विंड स्पीड एनर्जी आहे ती एनर्जी कशाला प्रोपोर्शनल असेल बघा, क्यूब ऑफ द विंड स्पीड असेल. या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, द कटआउट स्पीड ऑफ विंड टर्बाइन इज. आता कटआउट स्पीड असते, त्यानंतर कट इन स्पीड असते. अशा दोन पद्धतीचे स्पीड असतात. मग कट इन स्पीड आणि कटआउट स्पीड, कट इन अँड कटआउट स्पीड, या दोघांमध्ये कटआउट स्पीड, या दोघांमध्ये डिफरन्स काय, कट इन स्पीड की जे एक असं स्पीड आहे की ज्या स्पीडला जे काही विंड टर्बाइन आहे ते विंड टर्बाइन या ठिकाणी एनर्जी जनरेट करायला चालू करतं, एनर्जी जनरेट करायला चालू करतंय म्हणा, किंवा ऍक्च्युअली ते फंक्शन करायला चालू करतंय, ऍक्च्युअली ते स्टार्ट होतंय. आता कटआउट स्पीड हे कसं आहे की एक मॅक्झिमम स्पीड आहे. जर या स्पीडच्या वर आपण टर्बाइनला या ठिकाणी रोटेट करायला गेलो, जे काही टर्बाइनचे ब्लेड जर रोटेट झाले तर टर्बाइनला या ठिकाणी डॅमेज होण्याचे चान्सेस आहेत, टर्बाइन या ठिकाणी फेलर होण्याचे चान्सेस आहेत, सिस्टीम फेलर होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे टर्बाइन या ठिकाणी काय होईल बघा, डॅमेज होईल, सिस्टीमला या ठिकाणी धोका निर्माण होईल. त्या स्पीडला आपण म्हणतो कटआउट स्पीड. मग ह्या कटआउट स्पीडच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, त्या टर्बाइनला काय करावं लागेल, या ठिकाणी डिस्कनेक्ट करावं लागेल, टर्बाइनला या ठिकाणी कटआउट करावं लागेल, त्याला आपण म्हणतो कटआउट स्पीड असं म्हणतो. म्हणजे काही कटआउट स्पीड आहे विंड टर्बाइनचं, ते कटआउट स्पीड जनरली किती असतं, तर कटआउट स्पीड हे जनरली आपल्याकडे पाहायला भेटतं 25 मीटर पर सेकंद टू 40 मीटर पर सेकंद. ऑप्शन नंबर फर्स्ट या केसमध्ये असं काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. म्हणजे 25 मीटर पर सेकंद पासून 40 मीटर पर सेकंद हे काय असेल बघा, कटआउट स्पीड असेल. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आता हे मीटर पर सेकंद आहे, आपल्याला जर याला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायला लागेल, 25 इंटू 3600 डिवायडेड बाय 1000. का केलं 1000, का केलं तर ह्या मीटरला आपल्याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. या ठिकाणी सेकंद होतं, सेकंदला आवर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे या सेकंदला जर 3600 डिवाइड केलं तर याला काय जाईल, हा मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. म्हणजे 25 हे 2 0 हे 2 0 5 आणि 18 म्हणजे 25 इंटू 18 डिवायडेड बाय 5 म्हणजे या ठिकाणी काय येईल बघा, 90 किलोमीटर पर आवर येईल. म्हणजे जर जे काही विंड ब्लेड आहेत ते विंड ब्लेड जर या ठिकाणी 90 किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीड जर या ठिकाणी रोटेट करायला गेले तर या ठिकाणी ते स्पीड काय झालं बघा, कटआउट झालं.
टर्बाईनला या ठिकाणी काय आहे बघा डॅमेज होण्याचे चान्सेस आहेत, कारण टर्बाईन खूप स्पीडने या ठिकाणी रोटेट करते. मग यालाच आपण म्हणतो कटआउट स्पीड असं म्हणतो. आणि या स्पीडला आपल्याला काय करावं लागतंय, टर्बाईनला या ठिकाणी आपल्याला स्टॉप करावं लागतंय. नाही स्टॉप केलं तर काय होईल, डॅमेज होईल. कट इन स्पीड हे एक असं स्पीड आहे की ज्या मिनिमम स्पीड पर्यंत टर्बाईन एनर्जी जनरेट करायला चालू करत नाहीये किंवा ऍक्च्युअल मध्ये रोटेट व्हायला चालू करत नाहीये, त्याला आपण म्हणतो कट इन स्पीड. ओके, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजेत. ओके, याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन आपण पाहूया. कट इन स्पीड आणि कटआउट स्पीड काय आहे त्याच्याबद्दल. मग कट इन स्पीड बघा या ठिकाणी जे काही दिसतंय आपल्याला ते काय आहे बघा, कट इन स्पीड आहे जे की 3.5 आहे. हे स्टेडी विंड स्पीड इन मीटर पर सेकंद दिलेलं आहे. या ठिकाणी पॉवर इन किलोवॅट दिलेलं आहे. या ठिकाणी रेटेड आउटपुट तयार होत आहे, ज्या की ठिकाणी स्पीड आहे 14 मीटर पर सेकंद. या ठिकाणी 25 मीटर पर सेकंद आहे. 25 मीटर पर सेकंद हे जे काही स्पीड आहे या स्पीडलाच या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा कटआउट स्पीड. ओके, या ठिकाणी 3.5 मीटर पर सेकंद या स्पीडला म्हटलेलं आहे कट इन स्पीड. आता टर्बाइन इज डिझाइन टू ऑपरेट विथ इन अ स्पेसिफिक रेंज ऑफ विंड स्पीड. द लिमिट ऑफ द रेंज आर नोन ॲज कट इन स्पीड असेल आणि त्यानंतर कटआउट स्पीड असेल. टर्बाइनला एका स्पेसिफिक स्पीड रेंज मध्ये त्या ठिकाणी काय केलं असतं, ऑपरेट होण्यासाठी डिझाइन केलं असतं. कट इन स्पीड काय बघा, द कट इन स्पीड इज द पॉइंट ऍट विच विंड टर्बाइन इज एबल टू जनरेट पॉवर. बघा या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची पॉवर दिसत नाही, पॉवर या ठिकाणी 0 आहे, पण या पॉइंट नंतर तो काय करतोय, विंड टर्बाइन या ठिकाणी पॉवर जनरेट करायला चालू करतोय. At very low wind speed, there is insufficient torque exerted by the wind on the turbine blades to make them rotate. However, as the speed increases, the wind turbine will begin to rotate and generate electrical power. The speed at which turbine first start to rotate and generate power is called as cut-in speed, and typical its value बिटवीन 3 and 4 मीटर पर सेकंद. म्हणजे जे काही कट-इन स्पीड असेल ते कट-इन स्पीड इज इक्वल टू किती असेल बघा, 3 to 4 मीटर पर सेकंद असेल. त्यालाच आपण जर किलोमीटर पर सेकंडच्या फॉर्म मध्ये लिहायला गेलो तर जनरली 11 पासून 15 म्हणा किंवा 14 म्हणा किलोमीटर पर आवर एवढं काय असतं बघा कट इन स्पीड असतं. ओके, त्यानंतर या ठिकाणी काय झालं बघा, एक रेटेड आउटपुट स्पीड आलं. म्हणजे या ठिकाणी काय झालं बघा, एक मॅक्झिमम आउटपुट आपल्याला भेटलं, त्यालाच आपण रेटेड आउटपुट असं म्हणूया. या ठिकाणी जे काही स्पीड आहे ते स्पीड किती आहे बघा, 14 मीटर पर सेकंद आहे. ओके, त्यालाच आपण रेटेड आउटपुट स्पीड असं म्हणतोय. जर या स्पीड नंतर जर आपण फर्दर या ठिकाणी स्पीड वाढवायला गेलो तर एक पॉइंट असा येईल की हे जे काही आउटपुट आहे ते आउटपुट आपल्याला वाढताना दिसत नाही, हे स्टेबल होताना दिसतंय, कॉन्स्टंट राहताना दिसतंय. पण फर्दर आपण जर स्पीड असं वाढवत गेलो तर काय होतंय बघा, या स्पीडला काय होतंय, जे काही सेंट्रिफ्युगल फोर्सेस आहेत ते फोर्सेस, त्यानंतर जे काही टॉर्क आहे ते टॉर्क या ठिकाणी जादा जनरेट होतील. त्यानंतर जे काही टर्बाइन आहे ते टर्बाइन या ठिकाणी अनस्टेबिलिटीकडे जातील. मग ते अनस्टेबिलिटीकडे गेले तर या ठिकाणी डॅमेज होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून या पॉइंटला त्यांना काय करावं लागेल बघा, डिस्कनेक्ट करावं लागेल. त्यालाच आपण म्हणतो कटआउट स्पीड. ओके, त्याचे डेफिनेशन आपण पाहूया. Wind energy farms can be located only in vast open areas located in the favorable wind condition. The minimum velocity for windmill to function is 11 to 16 km per hour and it is called as a cut-in speed. म्हणजे पॉवर जनरेट करण्यासाठी जे काही मिनिमम व्हेलॉसिटी आहे लागेल ती किती आहे बघा, 11 to 16 km per hour. Thus the power generated in windmill is depends on the wind velocity वरती ती कशी आहे बघा, डिपेंड आहे. आता याही ठिकाणी आपल्याकडे एक विंड पॉवरचा कर्व दिलेला आहे. आता या ठिकाणी माहिती काय सांगितलेलं आहे बघा, बिटवीन द कट इन स्पीड अँड द रेटेड स्पीड वेअर द मॅक्झिमम आउटपुट इज रिच्ड द पॉवर आउटपुट विल इनक्रीज क्यूबिकली विथ द विंड स्पीड. फॉर एक्झाम्पल, इफ द विंड स्पीड डबल्स देन द पॉवर आउटपुट विल इनक्रीज 3 times. म्हणजे बघा, इन बिटवीन कट इन स्पीड अँड रेटेड स्पीड, कट इन स्पीड येत आहे अँड रेटेड स्पीड येत आहे, यामध्ये जर स्पीड या ठिकाणी इफ स्पीड इज डबल्ड, जर स्पीड हे डबल झालं तर जे काही पॉवर आहे ती पॉवर काय होते बघा, इनक्रीजेस, पॉवर इनक्रीजेस बाय 8 times हे आपल्याकडे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हा जो काही कर्व आहे हा कर्व कसा आहे बघा, क्युबिकल कर्व आहे. कसा कर्व आहे हा, याला म्हणतो आपण क्युबिकच्या फॉर्म मध्ये असलेला कर्व. ओके, हा कर्व कसा असेल तर क्युबिक स्ट्रक्चरचा कर्व आहे. हा कशावरून कर्व असा येतोय तर आपल्याला माहिती आहे जे काही पॉवर इक्वेशन आहे ते पॉवर इक्वेशन 1/2
रो ए इंटू व्ही क्यूब. अगेन सांगतोय जे काही व्ही आहे ते व्ही या ठिकाणचं रिप्रेझेंट काय करतंय तर विंड स्पीड रिप्रेझेंट करतंय. मग जर या ठिकाणी विंड स्पीड डबल झाला असेल, फॉर एक्झाम्पल पहिल्या केसमध्ये विंड स्पीड हे 1 होतं, सॉरी 2 होतं असं कन्सिडर करूया. दुसऱ्या केसमध्ये जर या ठिकाणी 4 झालं तर या ठिकाणी काय होईल 4चा नंतर क्यूब होईल. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर जर पहिल्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल जर याला आपण एक्सप्लेन करायला गेलो तर आपण अशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो बघा. ओके, जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला P इज इक्वल टू 1/2 रो ए इंटू व्ही चा क्यूब. अगेन व्ही काय तर या ठिकाणचं विंड स्पीड आहे. जर फर्स्ट केसमध्ये आपण विचार केला P1 इज इक्वल टू 1/2 रो ए इंटू V1 चा क्यूब. V1 इन फर्स्ट केस इज इक्वल टू आपण करूया या ठिकाणी 1 मीटर पर सेकंद करूया. ओके, दुसऱ्या केसमध्ये आपल्याला P2 कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. P2 इज इक्वल टू किती वेन V2 इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंद. यानुसार आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. बाकीच्या गोष्टी काय आहेत तर कॉन्स्टंट आहेत असं आपल्याकडे अज्युम करायला सांगितलेलं असेल, आपण कॉन्स्टंट आहेत असं अज्युम करूया. मग यानुसार P2 डिवायडेड बाय P1 इज इक्वल टू काय होईल बघा V2 चा क्यूब डिवायडेड बाय V1 चा क्यूब. म्हणजे या ठिकाणी V2 डिवायडेड बाय V1 चा होल क्यूब होईल, विच इज इक्वल टू V2 किती आहे 2, V1 किती आहे 1 चा क्यूब, विच इज इक्वल टू 8. म्हणजे P2 डिवायडेड बाय P1, इकडे P1 घेतलं तर P2 इज इक्वल टू 8 टाइम्स ऑफ P1 होईल. म्हणजे जी काही पॉवर आहे ती पॉवर बघा 8 टाइम या ठिकाणी इन्क्रीज होईल. जर आपण विंडचं स्पीड हे 2 टाइम या ठिकाणी इन्क्रीज केलं तर, डबल केलं तर. ओके, ह्या गोष्ट याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे आणि तेच या ठिकाणी या ग्राफ मधून आपल्याला सांगितलेलं दिसतंय. यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपण कटआउट स्पीड बद्दल डिस्कशन करूया. द कटआउट स्पीड इज द पॉइंट ॲट विच द टर्बाइन मस्ट बी शट डाऊन टू अवॉइड डॅमेज टू द इक्विपमेंट. जे काही टर्बाइन आहे त्या टर्बाइनला काय करायला पाहिजे आपण शटडाऊन करायला पाहिजे, ऑफ करायला पाहिजे, डिस्कनेक्ट करायला पाहिजे. The cut in and cut out speed are related to the turbine design and size and decided on the prior to the construction. As the speed increases above the rated output speed, the forces on the turbine structure continues to rise and at some point there is a risk of damage to the rotor. As a result, braking system is employed to bring the rotor to the standstill. This is called as cutout speed. It is usually around 25 मीटर पर सेकंद असतं, जे की कटआउट स्पीड असतंय. यालाच आपण लिहितो 90 किलोमीटर पर आवर. म्हणजे जे काही कटआउट स्पीड आहे ते कटआउट स्पीड किती आहे बघा 90 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे टर्बाइनला आपल्याला जे काही टर्बाइनचं स्पीड असायला पाहिजे ते टर्बाइनचं स्पीड मस्ट बी लेस दॅन 90 किलोमीटर पर आवर असायला पाहिजे. जर हे स्पीड याच्यापेक्षा ग्रेटर असेल तर या ठिकाणी काय होईल बघा टर्बाइन डॅमेज होईल. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. सिस्टम या ठिकाणी आपली डॅमेज होईल. अगेन याच्याबद्दल महत्वाचं आहे मिनिमम विंड स्पीड ऑफ 12 to 14 किलोमीटर पर आवर, that is 4 to 5 मीटर पर सेकंड to begin the turning and generating electricity. जे काही कट इन स्पीड आहे, जे काही कट इन स्पीड आहे ते कट इन स्पीड दिलेलं आहे, जे की या ठिकाणी दिलेलं आहे जनरली असतं 11 पासून 15 किंवा 16 किलोमीटर पर आवर पर्यंत. त्यालाच आपण 4 to 5 मीटर पर सेकंद असं म्हणतो. हे काय आहे तर कट इन स्पीड आहे, लक्षात ठेवायचं आहे. स्ट्रॉंग विंड ऑफ 40 to 60 किलोमीटर पर आवर, that is 12 to 14 मीटर पर सेकंड to generate at full capacity, and winds of the less than 90 किलोमीटर पर आवर, that is 25 मीटर पर सेकंद. याचा अर्थ जे काही स्ट्रॉंग विंड असेल ते स्ट्रॉंग विंड साठी जे काही स्पीड असेल ते स्पीड किती आहे बघा 12 to 14 मीटर पर सेकंद पासून कुठपर्यंत असेल लेस दॅन 90 किलोमीटर पर आवर पर्यंत असेल. म्हणजे हे जे काही स्पीड आहे हे स्पीड कुठपर्यंत असेल बघा या स्पीडलाच आपण काय म्हणतोय स्ट्रॉंग विंडचं स्पीड असं म्हणतोय. आणि या केसमध्ये फुल कॅपॅसिटीना काय होईल इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. द ऑप्टिमल रेंज ऑफ द विंड स्पीड फॉर विंड पॉवर जनरेशन इज लाइज बिटवीन 4 to 12 मीटर पर सेकंद. अगेन ही रेंज जे काय आहे ती महत्वाची आहे. 4 to 12 मीटर पर सेकंद ऑप्टिमल पॉवर जनरेशन असेल. द डिव्हाइस विच मेजर्स द ॲव्हरेज डेली विंड स्पीड इज नोन ॲज ॲनिमोमीटर. ओके, ॲनिमोमीटरच्या साहाय्याने आपण विंड
स्पीड या ठिकाणी मेजर करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, मग या कर्व मध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटतंय बघा. या कर्व मध्ये आपल्याला पाहायला भेटणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे कट इन स्पीड असेल या ठिकाणी, त्यानंतर या ठिकाणी रेटेड स्पीड असेल आणि त्यानंतर या ठिकाणी काय आहे बघा कट आउट स्पीड आहे. या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. या ठिकाणी काय आहे, तर या ठिकाणी हे कट आउट स्पीड आहे जे की या ठिकाणी अप्रॉक्सिमेट 90 किलोमीटरच्या आसपास आहे. या ठिकाणी 50 किलोमीटर पर आवरच्या आसपास आहे आणि या ठिकाणी बघा 11 किलोमीटरच्या आसपास आहे. ओके, एवढ्या गोष्टी आपण याच्यामधून लक्षात ठेवायच्या. कट इन असेल, कट आउट असेल. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया पुढे जाऊन. मिनिमम विंड स्पीड रिक्वायर्ड टू जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी इन अ विंड मिल इज. या स्पीडलाच आपण काय म्हणतो बघा कट इन स्पीड असं म्हणतो. जनरली किती असतं 4 to 5 मीटर पर सेकंद असतं, जे की ज्याला आपण काय म्हणतो बघा कट इन स्पीड असं म्हणतो. पण हे कशामध्ये मीटर पर सेकंद मध्ये. आता इथे कुठे मीटर पर सेकंद हा ऑप्शन नाही आहे आणि ऑप्शन कशामध्ये दिलेत बघा मीटर पर आवर दिलेला आहे, किलोमीटर पर आवर दिलेला आहे आणि किलोमीटर पर आवर दिलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे जनरल रेंज किती आहे. जर आपण किलोमीटर पर आवर मध्ये घेतलं तर कट इन इज इक्वल टू 11 किलोमीटर पर आवर पासून जनरली 16 किलोमीटर पर आवर 16 किलोमीटर पर आवर. ओके, मग या ठिकाणी या रेंज मध्ये कन्वर्जन केलं आपलं मीटर पर सेकंड पासून किलोमीटर पर आवर मध्ये तर आपल्याकडे हे आन्सर येऊन जाईल. मग एवढ्या रेंज मध्ये आपल्याला कट इन स्पीड असतं. मग या ठिकाणी कोणता ऑप्शन आहे का, तर आहे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. म्हणजे मिनिमम स्पीड किती असायला पाहिजे 15 किलोमीटर पर्यंत पर आवर असायला पाहिजे जेणेकरून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकू. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ मॉडर्न विंड टर्बाइन. त्यानंतर कॉम्प्रेसर असेल, नेस्ले असेल, त्यानंतर गिअरबॉक्स असेल आणि त्यानंतर याव ड्राईव्ह असेल. जो काही कॉम्प्रेसर आहे तो कॉम्प्रेसर हा विंड टर्बाइनचा या ठिकाणी पार्ट नाहीये. हे बाकी काय आहेत बघा विंड टर्बाइनचे, मॉडर्न विंड टर्बाइनचे पार्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, इन अ सोलार रेडिएशन द अँगल मेड बाय द प्लेन सरफेस विथ द हॉरिझॉन्टल इज नोन ॲज. जो काही प्लेन सरफेस आहे तो प्लेन सरफेस हॉरिझॉन्टलशी कोणता अँगल करतो त्या अँगलला काय म्हटलं जातं, तर त्या अँगलला स्लोप असं म्हटलं जातं. मग स्लोपची डेफिनेशन त्याला आपण टिल्ट अँगल असं म्हणतो. इट इज द अँगल बिटवीन द इन्क्लाइंड प्लेन सरफेस, त्यालाच आपण कलेक्टर असं म्हणूया, अंडर कन्सिडरेशन अँड द हॉरिझॉन्टल, त्यालाच आपण स्लोप अँगल असं म्हणतो. इट इज टेकन टू बी पॉझिटिव्ह फॉर द सरफेस स्लोपिंग टुवर्ड्स द साऊथ. जर सरफेस हा साऊथच्या डायरेक्शन घेतला असेल तर तो कसा घेतला जातो, पॉझिटिव्ह घेतला जातो. या ठिकाणीचा करेक्ट आन्सर काय असेल बघा स्लोप याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, सोलार कॉन्स्टंट इज. सोलार कॉन्स्टंट काय असतो, तर जनरली सोलार कॉन्स्टंट इज नथिंग बट द मेजरमेंट ऑफ टोटल रेडिएशन रिसिव्ड फ्रॉम द सन पर युनिट टाइम युनिट एरिया. म्हणजे युनिट एरियामध्ये किती सोलर रेडिएशन या ठिकाणी अर्थ वरती या ठिकाणी रिसीव्ह होते त्याला आपण म्हणतो सोलर कॉन्स्टंट असं म्हणतो. जनरली याची जी काही व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू किती असते बघा 1.4 वॅट पर मीटर स्क्वेअर. ही व्हॅल्यू असते कोणाचे, सोलार कॉन्स्टंटचे असते. याच्याबद्दल ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ द सोलार कॉन्स्टंट इज. सोलार कॉन्स्टंटची स्टँडर्ड व्हॅल्यू कोणती आहे याच्याबद्दल हा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, सोलार कॉन्स्टंटची स्टँडर्ड व्हॅल्यू कोणती आहे. ओके, प्रिव्हियस क्वेश्चन आपण थोडासा पाहूया. प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, यस याच्या केसमध्ये असा करेक्ट आन्सर काय असेल बघा ऑप्शन नंबर सी ह्याचा करेक्ट आन्सर असेल. का, कारण जो काही सोलर कॉन्स्टंट आहे ते सोलर कॉन्स्टंटची करेक्ट व्हॅल्यू काय असते 1.4 किलोवॅट पर मीटर स्क्वेअर असते, ना की या ठिकाणी वॅट. या ठिकाणी वॅट पर मीटर स्क्वेअर दिलेला आहे. आन्सर याचं काय असेल बघा ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर इन दिस केस. ओके, जे की या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. स्टँडर्ड व्हॅल्यू काय असते, तर स्टँडर्ड व्हॅल्यू आपण या ठिकाणी पाहिलं 1.4 किलो वॅट पर मीटर स्क्वेअर. हा काय आहे तर सोलार कॉन्स्टंट आहे. यालाच या ठिकाणी कशाच्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे बघा वॅटच्या फॉर्म मध्ये इथे लिहिलेला आहे. इथं किलो वॅट पर मीटर स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. वॅट पर मीटर स्क्वेअर, मिलीवॅट, मेगावॅट पर मीटर स्क्वेअर लिहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे जर याचं कन्व्हर्जन केलं आपण अप्रॉक्सिमेट तर 1400 वॅट पर मीटर स्क्वेअर हेच काय असू शकतं करेक्ट आन्सर असू शकतं. पण स्टँडर्ड व्हॅल्यू किती असते, तर स्टँडर्ड व्हॅल्यू ही 1353 वॅट पर मीटर स्क्वेअर विच इज इक्वल टू, म्हणजे या ठिकाणी काय बघा 1353 वॅट पर मीटर स्क्वेअर विच इज इक्वल टू 1.353 वॅट पर मीटर स्क्वेअर. अशा पद्धतीची सोलर कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते. त्यालाच आपण अप्रॉक्सिमेट 1.4 किलो वॅट पर मीटर स्क्वेअर असं घेतो. या ठिकाणी किलो वॅट हा वर्ड यायला पाहिजे, बरोबर आहे.
नासा स्टँडर्ड व्हॅल्यू फॉर सोलार कॉन्स्टंट इज, जो काही नासा आहे त्या नासानुसार जे काही स्टँडर्ड व्हॅल्यू असेल सोलार कॉन्स्टंटचे ते अगेन कोणते असेल बघा. या केसमध्ये याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. किती आहे 1353 वॉट पर मीटर स्क्वेअर ही काय असेल बघा सोलार कॉन्स्टंटची या ठिकाणी व्हॅल्यू असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण याच्याबद्दल पाहूया. What is the standard value of the solar constant adopted by the World Radiation Center? World Radiation Center नुसार जे काही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे सोलर कॉन्स्टंटचे ते स्टँडर्ड व्हॅल्यू कोणते असेल असा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, आपल्याकडे क्वेश्चन कोणता आहे बघा. वर्ल्ड रेडिएशन सेंटर नुसार सोलर कॉन्स्टंटची स्टँडर्ड व्हॅल्यू कोणते असेल अशा पद्धतीचा आपल्या समोर क्वेश्चन आहे. याचा करेक्ट आन्सर काय आहे बघा. याचा करेक्ट आन्सर आहे 1367 वॅट पर मीटर स्क्वेअर ही वर्ल्ड रेडिएशन सेंटर नुसार स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. आणि नासा नुसार कोणती व्हॅल्यू स्टँडर्ड आहे तर नासा नुसार 1353 वॅट पर मीटर स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे. जर असा ऑप्शन एक्झाम मध्ये नसेल तर या ठिकाणी किलोवॅट पर मीटर स्क्वेअर मध्ये जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू कोणती असेल बघा 1.4. त्यालाच कधी कधी एक्झाम मध्ये दिलेलं असतं 1353 वॅट पर मीटर स्क्वेअर असं या ठिकाणी एक्झाम मध्ये आपल्याला ऑप्शन दिसेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण याच्यावरती पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिले याच्याबद्दल डिस्कशन दिलेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ द कॉन्स्टंट इज अप्रॉक्सिमेटली 1.366 किलोवॅट पर मीटर स्क्वेअर और 136 वॅट पर मीटर स्क्वेअर. द कॉन्स्टंट इज फेअरली कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट कसा असतो फेअरली कॉन्स्टंट आहे आणि फक्त इन्क्रीज होतं किती ना 0.2% ऍट द पीक ऑफ इच 11 इयर सायकल. म्हणजे प्रत्येक 11 इयरच्या सायकलला हा फक्त 0.2% ना इन्क्रीज होत आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे द मेन कॉन्स्टिट्यूट ऑफ द एलपीजी. जो काही लिक्विड पेट्रोलियम गॅस आहे त्याचा मेन कॉन्स्टिट्यूएंट कोणता असेल त्याच्यामध्ये ब्युटेन हा जो काय असतो तो ब्युटेन हा याचा काय बघा मेन कॉन्स्टिट्यूएंट आहे. ही गोष्ट आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. या ब्युटेन बरोबरच आपल्याला दुसरेही कॉन्स्टिट्यूट पाहायला भेटतात. मग ते दुसरे कोणते असतील याच्यामध्ये स्मॉलर अमाउंट मध्ये इथेन असेल आणि प्रोपेन सुद्धा असेल. ऑन लिक्विडिफिकेशन पेट्रोलियम गॅस चेंजेस इनटू द लिक्विड विच इज कॉल्ड एज एलपीजी. त्याला आपण म्हणतो लिक्विड पेट्रोलियम गॅसेस. मग त्याच्यामध्ये जो काही ब्युटेन आहे हा ब्युटेन कसा आहे बघा मोस्ट डॉमिनंट आहे. एलपीजी कशामध्ये स्टोअर केला सांगितलेलं आहे. याचे ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत बघा. इट हॅज हाय कॅलरिफिक व्हॅल्यू. किती कॅलरिफिक व्हॅल्यू आहे याची 15 किलो जूल पर ग्रॅम. म्हणजे एका ग्रॅमला या ठिकाणी 15 किलो जूलची हीट एनर्जी या ठिकाणी काय करतोय प्रोड्यूस करतोय. इट बर्न्स विदाउट स्मोक अँड पोल्युशन लेस. याच्यामध्ये स्मोक होत नाहीये आणि पोल्युशन लेस आहे. इट इज अ नीट अँड क्लीन फ्यूल आहे आणि इट इज कन्व्हिनियंट टू स्टोअर. हा स्टोअर करण्यासाठी कसा आहे इझी आहे कन्व्हिनियंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. व्हॉट इज द मॅक्झिमम आउटपुट ऑफ अ सोलार अरे. सोलार अरेचं मॅक्झिमम आउटपुट किती असतं तर 25 वॅट पर मीटर स्क्वेअर 250 वॅट पर मीटर स्क्वेअर. दिस इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. द कॅपॅसिटी फॅक्टर ऑफ द प्लांट इज इक्वल टू. आता कॅपॅसिटी फॅक्टर ऑफ द प्लांट काय असतो बघा. जो काही कॅपॅसिटी फॅक्टर ऑफ द प्लांट आहे तो कॅपॅसिटी फॅक्टर ऑफ द प्लांट इज इक्वल टू असतो काय असतो कॅपॅसिटी फॅक्टर इज इक्वल टू ऍव्हरेज डिमांड डिवायडेड बाय प्लांट कॅपॅसिटी. त्यालाच आपण ऍव्हरेज लोड डिवायडेड बाय प्लांट कॅपॅसिटी असंही म्हणतो. हा कॅपॅसिटी फॅक्टर झाला. ओके, मग हा कॅपॅसिटी फॅक्टर आपल्याकडे काय सांगतो प्लांटची कॅपॅसिटी बाबा एवढी आहे आणि त्याच्यापैकी ऍव्हरेज लोड प्लांट वरती एवढा आहे. तर जे काही या ठिकाणी प्लांटची रिझर्व्ह कॅपॅसिटी आहे ती रिझर्व्ह कॅपॅसिटी किती असेल किंवा प्लांट आपल्याला किती कॅपॅसिटी या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करावं लागेल जेणेकरून प्लांट हा मॅक्झिमम डिमांडच्या लोडला या ठिकाणी फुलफिल करू शकेल. या गोष्टी कोण सांगतो तर प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर सांगत असतो. याचा करेक्ट आन्सर काय असेल बघा ऍव्हरेज लोड डिवायडेड बाय प्लांटची कॅपॅसिटी. ऍव्हरेज लोड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड हा काय आहे तर हा आहे आपल्याकडे लोड फॅक्टर आहे. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. अगेन हा लेस दॅन 1 असेल हाही लेस दॅन 1 असेल. या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे. याच्याबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. हा काय सांगतोय तर प्लांट कॅपॅसिटी
factor is an indication of a reserve capacity of the plant. A power station is so designed that it has some reserve capacity for the meeting increased load of demand in the future. Therefore, the installed capacity of the plant is always somewhat greater than the मॅक्झिमम डिमांड. म्हणजे जे काही मॅक्झिमम डिमांड आहे त्या मॅक्झिमम डिमांड पेक्षा जी काही प्लांटची कॅपॅसिटी असायला पाहिजे ती प्लांटची कॅपॅसिटी कशी असायला पाहिजे, ऑलवेज जास्त असायला पाहिजे. कारण मॅक्झिमम डिमांड या ठिकाणी किती चालन, ॲव्हरेज लोड हा सपोज या ठिकाणी 150 मेगावॅटचा आहे आणि मॅक्झिमम डिमांड या ठिकाणी आलेला आहे सडनली 250 मेगावॅटचं आणि प्लांटची कॅपॅसिटी सपोज या ठिकाणी 200 मेगावॅटची आहे. तर या ठिकाणी सप्लायची जी काय रिलायबिलिटी आहे ती रिलायबिलिटी काय होईल बघा, फेल होईल. सप्लाय ठिकाणी रिलायबल राहणार नाही. तर मग अशा केसमध्ये जे काही प्लांटची कॅपॅसिटी असायला पाहिजे ती प्लांटची कॅपॅसिटी मस्ट बी ग्रेटर दॅन 250 मेगावॅट असायला पाहिजे. या गोष्टी आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. मग प्लांटची कॅपॅसिटी जर 250 मेगावॅट पेक्षा जादा पाहिजे, मॅक्झिमम डिमांड एवढे येत असेल सिस्टीम वरती, तर जो काही ऍव्हरेज लोड असायला पाहिजे तो ऍव्हरेज लोड सुद्धा ह्या 250च्या अप्रॉक्सिमेट असायला पाहिजे. तरच या ठिकाणी जे काही इलेक्ट्रिसिटीचं जे काही कॉस्ट आहे ते कॉस्ट या ठिकाणी कॉस्ट ऑफ जनरेशन ऑफ द युनिट काय होईल बघा, मिनिमम कॉस्ट मध्ये होईल. या गोष्टी सुद्धा आपल्याला ठिकाणी माहिती पाहिजे. म्हणूनच जो काही लोड फॅक्टर आहे तो लोड फॅक्टर काय पाहिजे बघा, लोड फॅक्टर शुड बी काय पाहिजे बघा, हाय पाहिजे. ही गोष्ट आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. द फंक्शन ऑफ इकॉनॉमायझर इज टू. जो काही इकॉनॉमायझर आहे त्या इकॉनॉमायझरचं फंक्शन याच्या नावातच आहे, मी सांगितलं होतं. जो काही इकॉनॉमायझर असतो त्या इकॉनॉमायझरचं फंक्शन असतं की जे काही थर्मल पॉवर प्लांटचं जे काही ऑपरेशन आहे ते ऑपरेशन कसं करायचं, इकॉनॉमिक ऑपरेशन करायचं. म्हणजे जे काही इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा. मग तो काय करेल बघा, ऑप्शन फर्स्ट आहे हीट द फीड वॉटर युझिंग एक्झॉस्ट स्टीम, हीट द फीड वॉटर युझिंग एक्झॉस्ट गॅसेस, हीट द इनकमिंग एअर युझिंग एक्झॉस्ट गॅसेस, हीट द कुलिंग वॉटर युझिंग एक्झॉस्ट गॅसेस. तर याचा करेक्ट आन्सर काय असेल बघा, जे काही फीड वॉटर आहे त्या फीड वॉटरला हे हीट करण्याचा प्रयत्न करेल, पण कुणाच्या फॉर्म मधून, कुणाच्या माध्यमातून, एक्झॉस्ट स्टीमच्या माध्यमातून करेल का, तर नाही, एक्झॉस्ट स्टीमच्या माध्यमातून हे करणार नाहीये. जे काही स्टीम असेल ती स्टीम कुठं जाईल, टर्बाईन वरती जाईल. मग कुणाच्या माध्यमातून हा हीट करण्याचा प्रयत्न करेल, तर एक्झॉस्ट गॅसेसच्या माध्यमातून हा हीट करण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून जे काही बॉयलरला वॉटर जाणार आहे ते बॉयलरला जाणाऱ्या वॉटरचं टेम्परेचर या ठिकाणी ऑलरेडी या ठिकाणी इन्क्रीज होऊन जाईल आणि सिस्टमचं ऑपरेशन या ठिकाणी इकॉनॉमिकल होईल. या गोष्टी याच्याबद्दल महत्वाच्या आहेत. त्याचंच या ठिकाणी डिस्कशन दिलेलं आहे. अँड इकॉनॉमायझर इज इसेन्शियली फीड वॉटर हीटर and derives heat from the flue gases. For this purpose, a feed water is fed to economizer before the supplying to the boiler. The economizer extract a part of the heat of the flue gases to increase the feed water टेम्परेचर. अगेन फीड वॉटरचं काय करायचं या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे हा पॉवर सिस्टीम जनरेशनचा सेकंड सेशन आहे जो की आपण या ठिकाणी घेतलेला आहे. अशाच पद्धतीचे सेशन या ठिकाणी आपल्याला पाहिजे असतील तर आपण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शन मध्ये आपल्याला कोणत्या सेशन वरती नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे तो सेशन या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ओके, आपण थांबूया या ठिकाणी. थँक्यू व्हेरी मच.